यानंतर वळूया पुढील पुरस्काराकडे, पुढील सन्मानाकडे, आणि हा आहे चतुरंगचा संशोधन क्षेत्रातील सन्मान. संशोधन हे अतिशय पायाभूत क्षेत्र आहे. खरं तर माणसाच्या विकासाची गती आणि राष्ट्राची प्रगती ही या क्षेत्रातल्या कामगिरीवर अवलंबून असते. पण ही शास्त्रज्ञ मंडळी आपल्याला फार क्वचित दिसतात. जितक्या सहजपणे आपण कलावंतांची आणि माझी ओळख आहे असं सांगतो, तसं अमुक अमुक शास्त्रज्ञ माझ्या ओळखीचा आहे बरं का, असं सांगण्याचा योग काही फारसा येत नाही. पण महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे, अभिमान आहे आणि ज्यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकांशी संवाद आहे, असे अणुशास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर. अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून अशी ज्यांची ओळख आहे, त्यांना चतुरंग सुवर्णरत्न संशोधन सन्मानाने सन्मानित करत असताना खरोखरच खूप आनंद होतो आहे. डॉक्टर होमी भाभा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा चतुरंग सुवर्णरत्न संशोधन सन्मान आपण डॉक्टर अनिल काकोडकर यांना प्रदान करणार आहोत. यासाठी ज्या निवड समितीने काम पाहिलं, मी सदस्यांना कृपया मंचावर येण्याची विनंती करते. नावांची घोषणा करते आहे. श्री आदित्य शिंदे, श्री डॉक्टर अजित कानेटकर आणि श्री सारंग दर्शने. निवड समिती सदस्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं. आपल्या साक्षीने हा सन्मान सोहळा व्हावा. आजच्या या सत्कार सोहळ्याला जितक्या प्रकारे सजवता येईल तितकं सजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न चतुरंगनी केलेला आहे. आणि म्हणूनच गौरवोद्गारासाठी तशाच सार्थ व्यक्तींची योजना करण्याचा प्रयत्न आपण केला. आणि या प्रयत्नामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याविषयीच्या गौरवोद्गारांसाठी आम्हाला इतकी सुयोग्य व्यक्ती सापडली की आम्हालाच त्या भाग्ययोगाचा हेवा वाटू लागला. रासायनिक अभियंता, परमाणु वैज्ञानिक असणारे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञ डॉक्टर ज्येष्ठराज जोशी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करते की आपण या प्रसंगी गौरव उद्गार व्यक्त करावेत. माझे आदरणीय गुरु डॉक्टर अनिल काकोडकर, उत्साही राजकारणी श्री विनोदजी तावडे, इतर सुवर्णरत्ने, चतुरंगचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, या 11 सुवर्णरत्नांना जवळून मला बघायला मिळालं त्याच्याबद्दल मी चतुरंगाचे मनापासून आभार मानतो. डॉक्टर काकोडकर निस्सीम देशभक्ती, अणुशास्त्रज्ञ, दुर्मिळ कुशल इंजिनियर, ॲडमिनिस्ट्रेटर, यशस्वी नेता, राष्ट्र उभारणीसाठी झटणारे व्यक्तिमत्व, हे सगळं एकत्र भरलेलं आहे. त्यांच्या कार्यातले काही ठळक उदाहरणं सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. ज्या ज्यावेळी रिॲक्टर उभारणीमध्ये प्रश्न येत असत, इतर विषयांमध्ये पद्धत अशी आहे की परदेशी लोकांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून प्रश्न सोडवून घ्यायचा. पण ते मुंबईतील अप्सरा रिॲक्टर असू दे किंवा मद्रासमधील असू दे किंवा इतर कुठलाही असू दे, स्वतः सर्व ज्ञान समजून घेऊन अतिशय कुशलतेने सगळे प्रश्न त्यांनी सोडवले. अतिशय नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित असा ॲडव्हान्स हेवी वॉटर रिॲक्टर त्याची संरचना केली. याच्या पुढं आपल्या देशाला आणि सगळ्या जगाला
अणुऊर्जाच लागणार आहे, दुसरं काही त्याला सोल्युशन नाही आहे. जागतिक तापमान वाढीच्या पुढं तेवढं एकच उत्तर आहे. आणि हा जो ॲडव्हान्स हेवी वॉटर रिॲक्टर आहे की ज्याच्यातून स्मॉल रिॲक्टर आणि मायक्रो रिॲक्टर तयार व्हावेत, असं तर ते त्याच्यातून सहज आपल्याला करता येईल. त्यांच्या डोळ्यापुढं आपल्या भारताची जी जी गरज आहे त्याचा संपूर्ण आराखडा तयार आहे. पुढच्या पिढी तयार करणं हे मला फार त्यांचं विशेष वाटतं. किती संस्था स्थापन केल्या, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, नायसर, सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, ICT DAE कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम. हजारो विद्यार्थी तयार झाले आणि अजून हजारो लागणार आहेत आपल्या भविष्याच्या कामासाठी. मला ते त्यांचं नेहमी आश्चर्य वाटतं. मी खूप जवळून बघायची मला संधी मिळाली आहे. पण रेल्वे दुर्घटनापासून सुरक्षा कशी करावी याच्यासारख्या कमिटीचे ते अध्यक्ष होते. राजीव गांधी कमिशन फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याचे गेले 10 वर्ष अध्यक्ष. आणि मी जवळून पाहतोय की आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कुठले कार्यक्रम घ्यावेत, कुठलं संशोधन करावं, आपल्या देशाचे प्रश्न काय आहेत आणि त्याच्यावर आधारित आपल्या इथं आपणच तंत्रज्ञान निर्मिती कशी करावी असं ते बघतायत. त्याच्या आधी 1916 साली आपले पूर्वीचे राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांनी टेक्नॉलॉजी व्हिजन 2020 म्हणजे 2020 सालापर्यंत काय देशाला पाहिजे, कशाची गरज आहे, कुठली तंत्रज्ञान निर्मिती करावी असं त्यांनी एक चित्र आखारलं होतं. त्याच्या पुढच्या चित्राची आवश्यकता होती. तर ते काम केंद्र सरकारने आपल्या डॉक्टर काकोडकरांना दिलं. तर ते पोषण मूल्यांपासून सगळे प्रश्न त्याच्यामध्ये, म्हणजे आमच्यासारख्या पुढच्या पिढीच्या शास्त्रज्ञांना एक तयार काय म्हणू वाढलेलं ताट मिळालेलं आहे त्या ह्याच्यातून. आणि असं एक स्वच्छ चित्र तयार झाल्यानंतर मग राजीव गांधी कमिशनमधून ते पूर्ण कसं करायचं, कितीतरी मिशन प्रोजेक्ट्स त्याच्यातून निघाले. मी आत्ता एवढं जास्त नाही सांगू शकत, पण आपल्या देशाला उपयोगी पडणारं, आपल्याला पुढं नेणारं, देशाला संपन्न करणारं असं सगळं मिशन प्रोग्राम्स ते एका पाठोपाठ एक आखतायत. मला स्वतःला भावलेला आणि मी त्याच्यात वाहून घेतलेला कार्यक्रम म्हणजे सिलेज अँड सिटी, व्हिलेज अँड सिटी टुगेदर असा तो कार्यक्रम आहे. आपण जर खेड्यापाड्यातून फिरलो आणि तिथल्या लोकांच्याशी चर्चा केली तर त्यांचे प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतात. पाण्याचे प्रश्न आहेत, ऊर्जेचे प्रश्न आहेत आणि अन्न पोषण सगळ्याचेच प्रश्न आहेत. पण ते प्रश्न ऐकत असताना तिथं संधी पण खूप आहेत. मी केव्हा तरी भाषण देईन, हजारो कोटींच्या, लक्षावधी कोटींच्या संधी तिथं पडून आहेत. तर त्यांचं ऑब्झर्वेशन काय, सांगणं काय, प्रश्न आणि संपत्ती खेड्यामध्ये आणि सोडवणारे शास्त्रज्ञ शहरामध्ये, मग कधी जुळणार एकमेकांशी. तर आपल्याला ती वातावरण निर्मिती खेड्यामध्ये करता येते का, शास्त्रज्ञ तिथे जातात का, त्याच्यापेक्षा त्यांचं खरं मोठं स्वप्न आहे की स्थानिक विद्यार्थी हळूहळू शास्त्रज्ञ होतात का.
स्वतःचे स्वतः प्रश्न सोडवतात का? आणि देशाच्या संपत्ती निर्मितीमध्ये भाग घेतात का? आणि असे प्रश्न नुसते पाहिले नाहीत तर ते सोडवायचे कसे, असा एक मोठा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. ते सेनापती आहेत त्या कार्यक्रमाचे, मी शिपाई आहे त्यांचा, आणि मला आवडतं त्यांचा शिपाई राहायला. – 1974 आणि 1999 मध्ये आपल्या अणु चाचण्या झाल्या. त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 1, 2, 3 करारामध्ये मी सुरुवातच केली की निस्सीम देशभक्ती. सर खूप असं काय म्हणू सॉफ्ट स्पोकन आहेत, पण ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला ते कसे बोलतात आणि वागतात ते मी जवळून बघितलंय. आणि तसंच ते अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या समोर बोलले. की आम्हाला काय पाहिजे देशाला ते आम्हाला पूर्णपणे संपूर्ण माहिती आहे, त्याच्यापेक्षा आणखीन काही देऊ नका तुम्ही, ते आमचं आम्ही करू. आपण सगळ्यांनी ओपनहायमर चित्रपट बघितला असेल. आपल्या देशाचे डॉक्टर काकोडकर ओपनहायमर आहेत. चतुरंगचे आभार मानून आणि त्यांच्या पुढच्या कार्याला यश मिळावं असं चिंतून नमस्कार. यानंतर थेट सन्मान प्रदान सोहळ्याकडे आपण वळूया. संशोधन क्षेत्रातला हा चतुरंग सुवर्णरत्न संशोधक सन्मान आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर यांना आपण प्रदान करतो आहोत. डॉक्टर होमी भाभा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सन्मान प्रदान केला जात आहे. आमच्या विनंतीला मान देऊन इथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल डॉक्टर ज्येष्ठराज जोशी सरांचेही मनापासून आभार मानते. त्याचबरोबर चतुरंग कार्यकर्त्यांना विनंती करते की आपण निवड समिती सदस्यांचा सन्मानही या ठिकाणी करावा. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यामध्ये सर्व सन्मानार्थींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर अनिल काकोडकरांना बोलण्याची विनंती मी पुढच्या टप्प्यात करणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. आदित्यजी शिंदे, अजितजी कानेटकर आणि सारंगजी दर्शने यांनी निवड समिती सदस्य म्हणून मोलाची जबाबदारी सांभाळली. त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्याला प्रेक्षागृहात आसनस्थ होण्याची विनंती करते. शास्त्रज्ञ डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांचेही पुन्हा एकदा मनापासून आभार. डॉक्टर अनिल काकोडकर सरांचं अभिनंदन.